माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता। अजित पवार आज पक्षाच्या बैठकीत नेत्यांना निर्णय कळवणार। काल अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये 2 तास खलबत। संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटेंची शनिदेवाकडे धाव। नंदुरबारच्या शनी मांडळ येथील मंदिरात पूजा अर्चा। विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी शनी दरबारी। ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख मारहाण प्रकरण, कोकाटे प्रकरणासह विविध विषयांवर चर्चेची शक्यता। कल्याण डोंबिवलीतील घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटींचं टेंडर नियमबाह्य पद्धतीनं अमित साळुंकेला। शिंदे पिता पुत्रावर राऊतांचा नवा आरोपांचा बॉम्ब। घोटाळ्यातील पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला जात असल्याचाही आरोप। महायुतीत मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यानं वाद, तर शिरसाटांची गच्छंती होण्याचेच हे संकेत। राऊतांचा हल्लाबोल, कुठलाही वाद नाही, शिरसाटांची सारवासारव। बिगर IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काढलेल्या GRवर संताप। शासन निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप। प्रशासकीय न्यायाधिकरण हायकोर्टात दाद मागण्याचा उपसचिवांचा इशारा। मुंबईतही आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता। समुद्र खवळणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता। नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर गोंदियाला रेड अलर्ट जारी। शाळांनाही सुट्टी। गोंदियातील लक्ष्मीनगर भागात 25 ते 30 घरात शिरलं पावसाचं पाणी। रस्त्यावरही साचलं 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी। जनजीवन विस्कळीत। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहाटेच हिंजवडी परिसरात केली समस्यांची पाहणी। अधिकाऱ्यांची घेतली शाळा, तर सरपंचालाही सुनावले खडे बोल। UPI व्यवहारासाठी भविष्यात पैसे मोजावे लागणार। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रांचं वक्तव्य। सध्या बँका आणि संबंधितांना UPI साठी सरकार पैसे देतं, भविष्यात हा खर्च युजर्सना द्यावा लागणार असल्याचंही वक्तव्य। संसदरत्न पुरस्कारात यंदाही महाराष्ट्राची बाजी। 7 खासदारांना संसदरत्न पुरस्कार। पुरस्कार पटकावण्यात सुप्रिया सुळेंसह महिला खासदारांची आघाडी। महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात अंतिम लढत। भारताला मिळणार पहिली विश्वविजेती महिला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।